आज सकाळी सकाळी अंघोळ पाणी करून देवबाप्पांना नमस्कार करायचं सोडून मी इथे किचनमध्ये येऊन दुधाच्या पिशव्या फोडते आणि दूध तापवायचे का तर मी रात्री विसरले होते. हे काम माझं नाही आहे, मी हे रोज काम करत नाही, हे आई करतात. पण आई आज नव्हत्या म्हणजे कालपासून त्या नाही आहेत म्हणून हे मला करावं लागतं. तर दूध खराब होऊ नये म्हणून मग मी हे सकाळी सकाळी उठून पहिले तापवलं आणि चहा ठेवला होता. म्हटलं चहा होईपर्यंत मी पीठ मळून घेते. आता चहाबरोबर खायला काहीच नव्हतं, मग कालच्या चपात्या त्याला तूप लावून खाल्लं. आता म्हटलं चिनूसाठी काहीतरी खाऊ बनवायचं. मग मी पोहे घेतले, त्याला थोडे भिजवले, बटाटा आणि थोडेसे वाटाणे हे शिजवायला ठेवले आणि कांदा आणि टोमॅटोसुद्धा घेतला. शिजवलेले बटाटे, कांदा, टोमॅटो कट केला आणि त्यात ॲड केलं आणि वाटाणे पण टाकले. आता मी याला मिक्सरमध्ये वाटून घेते छानपणे. थोडंसं चिकट होतं हे, ॲक्च्युली याला बेस म्हणून मी रवा टाकायला होता बट मी ते टाकलं नाही. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर मीठ टाकलं, जिरेपूड टाकलं आणि धने पावडर टाकलं. का तर त्याला थोडंसं, माझ्याकडे काळी मिरीचं पावडर नव्हतं म्हणून मी ते टाकलं नाही. थोडंसं तिखट असतं तर आणखीन चांगलं लागलं असतं. त्यानंतर पॅनमध्ये थोडं तेल टाकलं, त्याला सगळीकडे पसरवलं आणि हे छोट्या छोट्या पद्धतीने असं मी टाकून त्याला शिजवलं. आता पुढे काय झालं की माझा फोन स्विच ऑफ झाला म्हणून मला पुढची व्हिडिओ काढता आलीच नाही. त्यानंतर डायरेक्ट मग मी दुपारी इथे जेवण बनवताना उभी आहे, जिथे मला बनवायची आहे आज शेवगा शेंग्याची भाजी, जी मी बनवती आहे. तर ती चांगल्या पद्धतीने शिजून झालेली आहे माझी. त्यानंतर मग चपात्या, जे पीठ मळलेलं होतं सकाळपासून त्याचं मी चपात्याही करून घेतलं. आता म्हटलं चिनू झोपला आहे एवढा वेळ तर बघू. तर मी त्याला बघून असं म्हटलं चला, कारण त्याचे खूप दिवस झाले ना नखं वाढलेत. मग मी हळूच गेले आणि त्याचा हात असं वर गेला, घा उठला. बघा काय बोलायचं याला मी आता. तरी पण जबरदस्तीने मी कसं तरी करून त्याचे नखं काढून दिलं, कारण मी नखं काढायला पण बुधवार रविवारचं वाट बघते. आता जर नसतं काढलं तर मला परत संडेपर्यंत तसंच ठेवावं लागलं असतं.